नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड। जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे सॉल्व्ह करायला त्याला जी सेकंड मेथड आहे ती आहे कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड। चला बघूया, आपण एका एक्झाम्पल थ्रू बघूया। सगळ्यात पहिले काय आपल्याकडे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण, ते काय आहे x स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इक्वल टू 0। आणि हे सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिले काय आहे, पहिली स्टेप काय आहे, जे पण इक्वेशन असेल कोणतं पण ते आपल्याला काय करायचंय, जनरल फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं। हे जे आहे इक्वेशन प्रॉपरली आपल्याला जनरल फॉर्म मध्ये दिलेले आहे, म्हणजे पहिली स्टेप आपली कम्प्लीट आहे। सेकंड स्टेप काय आपली, जो एक्स स्क्वेअर आहे हा एक्स स्क्वेअर त्याचा कोएफिशियंट किती पाहिजे 1। एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो किती पाहिजे आपल्याला 1। ओके, आणि चला लिहून घ्या। हे आपल्या दोन स्टेप झालेले, आता प्रॉपरली लिहून घ्या। नंतर काय आहे थर्ड स्टेप मध्ये, जी आपल्याला कम्प्लीटिंग स्क्वेअर सॉल्व्ह करताना थर्ड स्टेप मध्ये काय करायचं, ऍड करायचं k इक्वल टू प्लस k इक्वल टू x प्लस a चा स्क्वेअर किंवा इथं x मायनस a चा स्क्वेअर। आता प्लस केव्हा घ्यायचं मायनस केव्हा घ्यायचं ते मी तुम्हाला सांगतो। पहिल्या दोन स्टेप आपल्या इथं कंप्लीट आहे, आता थर्ड स्टेप डायरेक्ट आपण घेऊ। काय आहे बघा, पहिले दोन टर्म लिहून घ्या, इथे घ्या सोल्युशन। दोन टर्म जशाच तसे कोणत्या, पहिला एक्स स्क्वेअर घ्या, नंतर 10x प्लस 10x। आता काय करायचं, ऍड करा प्लस k इक्वल टू x प्लस a चा स्क्वेअर। आता इथं प्लस काय घेतला आपण, मायनस का नाही घेतला बघा, इथं प्लस आहे तर x प्लस a घ्यायचा, आणि इथं जर मायनस असेल इक्वेशन मध्ये तर x मायनस a घ्यायचा। ओके, चला आलं इथपर्यंत। आता सॉल्व्ह करायला बघू, चला सॉल्व्ह केलं आपण, काय होतंय बघा, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस k इक्वल टू, हा काय a प्लस b चा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे। सो काय येणार, a स्क्वेअर म्हणजे इथं एक्स स्क्वेअर प्लस 2ab 2ab ax। ओके आलं, प्लस बी स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर, सेकंड काय आपला a त्याचा स्क्वेअर। झालं सिम्प्लिफाय। आता काय करा, कम्पेअर करा, कम्पेअरिंग बोथ साइड म्हणजे आपण कम्पेअर करतो ही आणि ही, बोथ साइड कम्पेअर करू। बघा काय, आता हा एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, काय येतं 10x इक्वल टू काय आहे 2ax। ओके, आणि नंतर काय आहे k इक्वल टू a स्क्वेअर। हे अशा दोन टर्म कम्पेअर करतोय बरं का, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरशी, हा 10 2ax ची, हा k याच्या सोबत। आता एक्स स्क्वेअर ला कम्पेअर केलं तर कॅन्सल होऊन जाणार, म्हणून लिहायची गरज नाही, म्हणून ह्या दोन टर्म आपण कम्पेअर केलेला आहे। चला आता सॉल्व्ह करा। बघा हा एक्स इथं कॅन्सल झाला, a किती येणार इथं, a इक्वल टू 10/2, 2 इकडं मल्टिप्लाय मध्ये, इकडे आलं डिवाइड मध्ये होणार। चला बे पंचे 10, सॉल्व्ह करा। सो a भेटला आपल्याला 5, a किती भेटला आपल्याला 5। आता a 5 भेटला तर k इक्वल टू किती आपला a चा स्क्वेअर, तर a किती भेटला 5, पुट करा यामध्ये 5 चा स्क्वेअर। सो k किती आला आपला 25। सो k किती भेटला आपल्याला 25। आता इथपर्यंत झालं, आता हे प्रॉपरली आपल्याला भेटलेलं आहे। आता काय करायचं, मूळ क्वेश्चन कडे यायचं। जो प्रॉपर क्वेश्चन काय होता आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इक्वल टू 0। आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ऍड करायचे आहे, ते कसे बघा। आता काय आहे, पहिले एक्स स्क्वेअर प्लस 10x हे तसेच तसे लिहून घेऊ। याच्यानंतर काय करतो आपण, इथं प्लस के केलं बा, प्लस के, तर आपण के ची व्हॅल्यू किती काढली 25। हा 25 एकदा प्लस करायचा आणि एकदा मायनस करायचा, आणि बाकी काय आपलं प्लस 2 इक्वेशन मध्ये, प्लस 2 इक्वल टू 0। आता इथं समजून घ्या कसं आहे, हा बघा प्लस 25 आणि मायनस 25 काय झाला कॅन्सल, याची काही व्हॅल्यू आहे का नाही, मग आपलं प्रॉपर इक्वेशन काय होतं, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस
2 इक्वल टू 0 म्हणजे तेच राहत आहे, पण सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूची गरज होती. मग त्या कोणत्या पण व्हॅल्यू घ्यायच्या का नाही, मग आपण सॉल्व्ह करून 25 घेतला, एकदा प्लस केला आणि एकदा मायनस केला, म्हणजे इक्वेशन मध्ये ऍडजस्ट केलंय आपण फक्त. ओके, चला आता काय करा बघा, तुम्हाला एक थोडं सिम्प्लिफाय करून सांगतो. आपल्याकडे जर असं एक इक्वेशन एक्स स्क्वेअर इक्वल टू 0, एक्स इक्वल टू 0 असं आहे, मग यामध्ये मी जर कधी एक्स प्लस 2 मायनस 2 इक्वल टू केलं तर काय होणार, 0. तेच राहतंय, पण सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला काही व्हॅल्यू ऍडजस्ट करायच्या आहे, आणि त्या ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू ह्या पद्धतीने आपण काढल्या. इथं काही पण न घेता 25 घेतलं आणि इक्वेशन ऍडजस्ट केलं. ओके, चला बघा आता याच्यामध्ये दोन ग्रुप करा, हा पहिला ग्रुप आणि हा दुसरा ग्रुप. ओके, पहिला ग्रुप काय आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे. तर मग याला सिम्प्लिफाय करताना काय करायचं, हा पहिला टर्म आणि जो शेवटचा टर्म आहे त्याचा स्क्वेअर रूट, 25 चा किती 5, एक्स प्लस 5 चा स्क्वेअर. याला जर कधी आपण सिम्प्लिफाय केलं तर हेच उत्तर येतं. ओके, चला ब्रॅक. आता इथं किती आहे, मायनस 25 प्लस 2 किती येणार, 23 इक्वल टू 0 0. आता x प्लस 5 चा स्क्वेअर इक्वल टू, हा 23 इकडे मायनस आहे, इकडे गेल्यावर काय होणार प्लस 23. ओके, आता काय करू, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके, इकडे स्क्वेअर रूट घ्यायचा, इकडे स्क्वेअर रूट घ्यायचा. इकडे स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होणार, स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. इकडे राहिला एक्स प्लस 5 आणि इकडे किती येणार, रूट 23. एकदा प्लस एकदा मायनस. ओके, रूट घेतल्यावर प्लस मायनस येतं. सो आता एक्स इक्वल टू किती येणार, हा प्लस 5 इकडे गेल्यावर काय होणार, तो मायनस 5 प्लस मायनस रूट 23. हे झाल्या एक्स ची आपल्या व्हॅल्यू, हे झाले आपले दोन रूट. आता कसं, यालाच थोडं सिम्प्लिफाय करून लिहितो मी. एक्स इक्वल टू मायनस 5 एकदा प्लस 23 रूट. ओके, आणि सेकंड जो आहे एक्स इक्वल टू प्लस किती मायनस 5 मायनस 23. हे झाले आपले दोन काय, आपले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे दोन रूट आहे ते झाले आपल्याला भेटले. सॉल्व्ह केलं कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. आलं का लक्षात आलं. ओके, काही नाही, सिंपल आहे. पहिलं जनरल फॉर्म मध्ये लिहून घ्या, नंतर काय एक्स चा जो स्क्वेअर आहे त्याचा कोएफिशियंट 1 पाहिजे, मग प्लस के इक्वल टू एक्स प्लस ए चा स्क्वेअर आणि एक्स मायनस ए चा स्क्वेअर, हे आपल्याला लिहायचं आहे. नंतर फोर्थ स्टेप मध्ये काय करायचं, जी ही के ची व्हॅल्यू जी आहे ना, के ची व्हॅल्यू ऍडजस्ट करायची, ऍडजस्ट, आणि मग फायनली आपल्याला फाइंड रूट. हे आपल्याला ऍडजस्ट व्हॅल्यू कशी करतो आपण, हे जे मूळ इक्वेशन मध्ये आहे तिथं. ओके, चला आता आपण नेक्स्ट एक क्वेश्चन बघू ह्याच कम्प्लिटिंग स्क्वेअरचा, जिथं की व्हेरिएबल आहे ते थोडं एक वेगळ्या पद्धतीचं आहे. ओके मित्रांनो, चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.